नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली जे जुलै ऑगस्ट 2024 ची 10वी आणि 12वीची एग्जाम आहे याचा टाइम टेबल या ठिकाणी बोर्डाकडून जाहीर केला गेलेला आहे। एग्जाम फॉर्म कधीपर्यंत यावरती सुद्धा आपल्या डिटेलमध्ये ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला लवकरात लवकर एग्जाम फॉर्म भरून जे आहे जुलै ऑगस्ट मध्ये परीक्षा या ठिकाणी 10वी 12वीची देता येणार आहे। जे विद्यार्थी मार्च एप्रिल 2024 मध्ये फेल झालेले आहेत किंवा एक दोन विषय राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून नवीन संधी दिली जात असते। जुलै ऑगस्ट मध्ये लगेच रिपीटरची एग्जाम होत असते, सप्लिमेंटची जी एग्जाम आहे तर ती होत असते। तर याचा जो वेळापत्रक आहे, जो टाइम टेबल आहे या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे। तर कधीपासून परीक्षा असणार आहे जुलै ऑगस्टचे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनाने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी 12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण सर्वात अगोदर 10वीचे जे विद्यार्थी आहेत जुलै ऑगस्ट 2024 ची एग्जामचं वेळापत्रक जो आहे तर या ठिकाणी आलेलं आहे। तर यामध्ये सर्वात पहिले जे पेपर आहे, जे विद्यार्थी आता फक्त ज्या विषयामध्ये फेल आहेत तोच पेपर द्यायचा आहे, त्यांनी त्याच एग्जाम फॉर्म भरायचा आहे आणि हॉल तिकीटवर जे विषय आहे तोच विषयाची तुम्हाला एग्जाम आता द्यावी लागणार आहे। सर्व विषय कंपल्सरी या ठिकाणी तुम्हाला नसणार आहे। जे विषयामध्ये तुम्ही फेल झालेला आहे त्याचीच एग्जाम तुम्हाला द्यावी लागणार आहे। तर आता सर्वात अगोदर मराठीचा जो पहिला पेपर आहे तर 16 जुलै 2024 म्हणजे मंगळवार रोजी या ठिकाणी तुमचा होणार आहे। टायमिंग वगैरे 11 ते 2 हाच राहणार आहे। या ठिकाणी टायमिंग बघू शकता। विषय आहे मराठी। आता ज्या विद्यार्थ्यांची पहिली लँग्वेज फर्स्ट लँग्वेज मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, अमराठी असे असेल जे आहे ते बघून घ्या, हॉल तिकीटवर तुमचं या ठिकाणी दिलेलं असणार आहे। त्यानंतर जे सेकंड लँग्वेज आहे, या ठिकाणी सेकंड लँग्वेज ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी इंग्लिश वगैरे आहे, म्हणजे शक्यतोवर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी सेकंड लँग्वेज जे तर हिंदी वगैरे असते, तर या ठिकाणी हिंदीचा पेपर जो आहे तर तो 20 जुलै 2024 रोजी म्हणजे शनिवार रोजी होणार आहे। 11 ते 2च्या दरम्यान या ठिकाणी सेकंड लँग्वेज और थर्ड लँग्वेज हिंदी असणार आहे। आणि थर्ड लँग्वेज जी आहे तर ती इंग्लिश, म्हणजे इंग्लिश हा विषय या ठिकाणी 22 जुलै 2024 सोमवार जुलै 22 2024 रोजी होणार आहे। टायमिंग तोच असणार आहे, 11 ते 2 थर्ड लँग्वेज असणार आहे इंग्रजी। म्हणजे अशा पद्धतीने मराठी हिंदी इंग्रजीचे पेपर तुमचे असणार आहे। त्यानंतर गणित भाग 1 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 जे आहेत तर ते 23 जुलै 2024 ला होणार आहे। 11 ते 1 टायमिंग असणार आहे आणि मॅथ पार्ट 1 किंवा गणित भाग 1 म्हणजे बीजगणितचा पेपर या ठिकाणी होणार आहे। दुसरा भाग म्हणजे गणित भाग 2 मॅथमॅटिक्सचा जिओमेट्रीचा विषय आहे भूमितीचा, तर तो 24 जुलै 2024 रोजी 11 ते 1च्या दरम्यान आणि इथं या ठिकाणी विषय तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने 10वीचे पेपर या ठिकाणी तुमचे जे विषय बॅक राहिलेले तेच विषय या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचे आहेत, त्याचे डेट्स या ठिकाणी बघून घ्यायचे। विज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा 25 जुलैला या ठिकाणी पेपर असणार आहे। वेळ असणार आहे 11 ते 1 आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 म्हणजे भाग 1 विज्ञानचा या ठिकाणी तुमचा असणार आहे 25 जुलैला। त्यानंतर 26 जुलैला असणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 11 ते 1 दरम्यान। त्यानंतर लगेच सोशल सायन्सचा असणार आहे पार्ट 1 27 जुलैला। त्यानंतर सोशल सायन्स पार्ट 2चा असणार आहे 29 जुलैला। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे पेपर जे आहेत, जे विषय राहिलेले आहेत तर ते विषयाचे तुम्ही टाइम टेबल डेट्स या ठिकाणी बघू शकता आणि त्याच दिवशी तुम्ही पेपरला जाऊन पेपर देऊ शकता। अशा पद्धतीने जुलै ऑगस्ट जे 10वीचं टाइम टेबल आहे तर तो या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। तुम्हाला टाइम टेबल हवं असेल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून सविस्तर रीड करू शकता। एक्झाम फॉर्म भरणे झाले असेल तुमचे तर लवकरच तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा मिळणार आहे। कधी मिळेल याची अपडेट सुद्धा मी तुम्हाला देत राहील, म्हणून चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा फक्त। आता 12वीचं आपण बघून घेऊयात। तर मित्रांनो, या ठिकाणी 12वीचं जो टाइम टेबल आहे जुलै ऑगस्ट 2024 सप्लिमेंटरी एक्झाम आपण ज्याला म्हणतो, रिपीटरची एक्झाम ज्याला म्हणतो, तर त्याचे सुद्धा या ठिकाणी टाइम टेबल आलेला आहे। 12वीचं पेपर जे आहे 16 जुलै 2024 रोजीपासून सुरुवात होणार आहे। पहिला पेपर इंग्लिशचा असणार आहे। दुसरा ज्यांचा हिंदी और मराठी आहे तर हिंदीचा पेपर पहिले 18 जुलैला असणार आहे। त्यानंतर जे आहेत या ठिकाणी 19 जुलैला मराठीचा पेपर असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं मराठी आहे त्यांचं मराठी, ज्यांचं हिंदी आहे त्यांनी हिंदी बघायचं आहे। आणि या ठिकाणी हा जो टाइम टेबल आहे यामध्ये सर्व विद्यार्थी मिक्स आहेत, म्हणजे कॉमर्स असेल, आर्ट असेल, सायन्स असेल। तुम्हाला तुमचा विषय आणि विषय कोड बघायचा आहे व्यवस्थित, आणि या टाइम टेबलमध्ये आपला विषय चेक करून घ्यायचा आहे। जसं की या ठिकाणी बघा 20 जुलै 2024 रोजी शनिवार रोजी जे आहेत 11 ते 2च्या दरम्यान जे आहेत तर या ठिकाणी कोऑपरेशन म्हणजे सहकारचा पेपर जो कॉमर्सचे विद्यार्थी असेल तर त्यांचा आहे। आणि त्याच दिवशी या ठिकाणी फिजिक्स म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा भौतिकशास्त्राचा विषय हा असणार आहे। अशा पद्धतीने त्यानंतर 22 जुलैला जे आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती हा जो विषय कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांचा पेपर असणार आहे।
त्यानंतर 23 जुलैला जे आहे तर या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र आर्टच्या विद्यार्थ्यांचा पेपर असणार आहे आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र हा त्याच दिवशी जे आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांचा पेपर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 24 जुलैला हा इतिहासचा पेपर असणार आहे आर्टच्या विद्यार्थ्यांचे. त्यानंतर 25 जुलैला आहे मॅथमॅटिक्स म्हणजे या ठिकाणी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे हे पेपर असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आर्ट कॉमर्स सायन्सचे सर्व विद्यार्थ्यांचे पेपर या ठिकाणी मिक्स हा टाइम टेबल आहे. जर तुम्हाला एखादा विषय वगैरे नाही कळाला तर तुम्ही कमेंट करून मला विचारा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देऊन या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर 26 जुलैला बघा या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे वाणिज्य संघटन व्यवस्थापन संघटन हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. त्यानंतर या ठिकाणी 29 जुलैला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र हा सायन्सच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. त्यानंतर कॉमर्सचा एक मेन विषय आहे 30 जुलैला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी पुस्तकपालन व लेखामार्ग हा कॉमर्सचा विद्यार्थ्यांचा पेपर आहे. त्यानंतर हा जिओग्राफी भूगोल हा आर्टचा विद्यार्थ्यांचा पेपर आहे 31 जुलै 2024 रोजी. त्यानंतर गुरुवारी इकॉनॉमिक्सचा म्हणजे अर्थशास्त्राचा पेपर आहे इकॉनॉमिक्सचा 1 ऑगस्ट रोजी आर्टचे जे विद्यार्थी आहेत यांचा हा विषय आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या फॅकल्टीचे वेगवेगळे विद्यार्थ्यांचा टाइम टेबल सब्जेक्टनुसार या ठिकाणी दिलेला आहे. आपले सब्जेक्ट या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या. हा जनरल टाइम टेबल आहे, सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विषय वगैरे दिलेला आहे. तुमचा जो विषय बॅक आहे तोच विषय तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या. जर विषय कळत नसेल तर विषय बघा आणि तुमच्या हॉल तिकीटवर त्याच्या समोर एक कोड असतो विषय कोड म्हणून, या ठिकाणी सगळे विषयाचे कोड दिलेले असतात समोर, हे कोड चेक करून घ्यायचे. म्हणजे या कोडवरून तुमचा सब्जेक्ट जो आहे तर ते कन्फर्म होत असतो की तो सब्जेक्ट आहे म्हणून तुम्ही सब्जेक्टच्या पुढे जो कोड वगैरे दिलेला असतो तो सुद्धा कन्फर्म करून घ्या की तुमचा तो सब्जेक्ट आहे की दुसरा कोणता सब्जेक्ट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जुलै ऑगस्ट 10वी-12वीचा पेपरचा जो वेळापत्रक आहे तर तो आलेला आहे. तुम्हाला समजला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि नसेल समजला तर कमेंट करून सांगा, ते डाऊट्स क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.